हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे रिकनेक्ट. रिकनेक्टचं काय डेफिनेशन आहे तर रिस्टोर अ कनेक्शन ऑर रिलेशनशिप बिटवीन प्लेसेस ऑर पीपल. म्हणजेच काय करणे, रिस्टोर करणे म्हणजेच काय, पुन्हा जोडणे. ओके, पुन्हा जोडणे, कनेक्शन किंवा रिलेशनशिप बिटवीन प्लेस मधलं किंवा पीपल मधलं. तर रिकनेक्ट म्हणजे होते एकतर थेट जोडणे किंवा पुन्हा जोडणे. सिनोनिम आहे रिओपन, रियुनाइट, रिझ्यूम, रिस्टोर, लिंक आणि ब्रिज. आणि अँटोनिम काय आहेत रिकनेक्टचे? डिस्कनेक्ट, ब्लॉक, आयसोलेट, सेवर. जसं एखादा आहे व्यक्ती ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं नाही आहे, तर तुम्ही काय करता, त्याला ब्लॉक करून टाकता. म्हणजे त्याच्याशी तुम्हाला कधीच कनेक्ट करायचं नाही आहे असं जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा तुम्ही त्याला काय करता, ब्लॉक करता. म्हणजेच रिकनेक्ट म्हणजे काय होते, एकतर पुन्हा जोडणे आणि तुम्हाला पुन्हा जोडायचं नाही आहे त्यांच्यासोबत, तर तुम्ही त्यांना डिस्कनेक्ट करून टाकता किंवा ब्लॉक करून टाकता. नेक्स्ट बघूया वर्ड, तो आहे कस्टोमरी. कस्टोमरी म्हणजे काय आहे? अकॉर्डिंग टू द कस्टम्स और युजुअल प्रॅक्टिसेस असोसिएटेड विथ अ पर्टिक्युलर सोसायटी, प्लेस और सेट ऑफ सर्कमस्टान्सेस. म्हणजे काय होते, एकतर प्रथा होते किंवा पारंपरिक जे आहे त्याला काय म्हणतात, कस्टोमरी. कस्टोमरी म्हणजे होते एकतर प्रथा, रूढीबद्ध किंवा पारंपरिक. सिनोनिम्स बघून घेऊया आपण कस्टोमरीचे काय आहेत. युजुअल, ट्रॅडिशनल. ट्रॅडिशनल म्हणजे काय आहे, जे पारंपरिक चालू आहे ते, जे चालू आहे आधीपासूनचं ट्रॅडिशनल आहे ते. नॉर्मल आणि कन्व्हेन्शनल. आणि अँटोनिम आहेत अनयुज्युअल, एक्सेप्शनल आणि रेअर. तर हे आहेत कस्टोमरीचे काय अँटोनिम्स. नेक्स्ट वर्ड बघूया आपण, तो आहे स्टेडफास्ट. स्टेडफास्टचं काय डेफिनेशन आहे? रिझोल्युटली ऑर ड्युटीफुली फर्म अँड अनवेवरिंग. म्हणजेच जो की काय आहे, खंबीर आहे, निष्ठावंत आहे, त्याला आपण काय म्हणू, स्टेडीफास्ट. जो काय आहे, लॉयल आहे, फेथफुल आहे, त्याला आपण स्टेडफास्ट असं म्हणू. जो काय आहे, खंबीर आहे, निष्ठावंत आहे, त्याला आपण म्हणू स्टेडफास्ट. तर सिनोनिम काय आहे याचे? लॉयल, फेथफुल आणि कमिटेड. आणि अँटोनिम काय आहेत? डिसलॉयल आणि इररेझोल्यूट. नेक्स्ट आहे आपला वर्ड, तो आहे प्लाइट. प्लाइटचं काय डेफिनेशन आहे? अ डेंजरस, डिफिकल्ट ऑर अदरवाईज अनफॉर्च्युनेट सिच्युएशन. म्हणजेच काय, एकतर गंभीर स्थिती असू शकते किंवा दुर्दशा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. गंभीर स्थिती, वाईट परिस्थिती, वाईट दशा, त्याला प्लाइट असं म्हणतात. दुर्दशा, देना, गंभीर स्थिती किंवा वाईट दशा, याला काय म्हणतात? प्लाइट असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि सिनोनिम काय आहे प्लाइटचे? कंडिशन, प्रिडिक्टमेंट, कॉन्ड्री आणि ट्रबल. आणि याचे अँटोनिम्स बघूया आपण. अँटोनिम्स काय आहेत? ॲडव्हान्टेज, सोल्युशन आणि बेनिफिट. ओके, प्लाइटचे हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे? द आर्ट ऑफ मेकिंग फायरवर्क्स. म्हणजेच फटाके बनवण्याची जी कला आहे त्याला काय म्हटलं जाते वन वर्ड मध्ये? पायरोटेक्निक्स. फटाके बनवण्याची कला किंवा फटाके बनवणे, त्याला काय म्हणतात? पायरोटेक्निक्स. फायरवर्क्स म्हणजे होते फटाके. ओके, फटाके बनवण्याची कला, त्याला म्हणू आपण पायरोटेक्स किंवा फटाके बनवणे.
याला सुद्धा पायरोटेक्स असं म्हणतात, पायरोटेक्निक्स. ओके, पायरोटेक्निक्स. नेक्स्ट आहे द आर्ट ऑफ टिलिंग द सॉइल. म्हणजेच काय, जमिनीची जी मशागत केल्या जाते, कशा करता, त्याची जमिनीची सुधारणा केली जाते लागवड करण्याकरता, त्याला काय म्हटलं जाते, कल्टिवेशन. ओके, कल्टिवेशन म्हणजे काय होते, लागवड करणे, जमिनीची मशागत करणे. द आर्ट ऑफ टिलिंग द सॉइल म्हणजे जमिनीची मशागत करणे, त्याला काय म्हणतात वन वर्ड मध्ये, कल्टिवेशन. जमिनीची मशागत किंवा म्हणू आपण सुधारणा, लागवड सुद्धा म्हटल्या जाते. ओके, नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये करेक्टली स्पेल्ड वर्ड बघूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपला कॉन्टुमेसी. तर ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. काय आहे कॉन्टुमेसीची स्पेलिंग, CONTUMACY. तर कॉन्टुमेसी काय म्हणजे काय होते, अपमान. कॉन्टुमेसी म्हणजे होते अपमान. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे आपला पॅलोग्राफी. पॅलोग्राफीची जे करेक्टली स्पेल्ड आहे स्पेलिंग ती कोणती आहे, ऑप्शन डी आहे, PALEOGRAPHY. तर पॅलोग्राफी म्हणजे काय होते, प्राचीन किंवा पुरातन लेखन आणि शिलालेखांचा अभ्यास. ओके, पॅलोग्राफी म्हणजे काय होते, तर प्राचीन किंवा पुरातन लेखन आणि शिलालेखनांचा जो अभ्यास असतो त्याला म्हटले जाते पॅलोग्राफी. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे आपला प्राऊड ॲज अ पीकॉक. प्राऊड ॲज अ पीकॉक म्हणजे काय होते, एक्स्ट्रीमली प्राऊड पर्सन म्हणजे होते एक्स्ट्रीमली प्राऊड पर्सन. एक्स्ट्रीमली प्राऊड पर्सन म्हणजे काय होते, खूप अभिमानी व्यक्ती किंवा ज्याला खूप अभिमान आहे किंवा खूप अभिमान वाटणारा जो असतो त्याला म्हटले जाते प्राऊड ॲज अ पीकॉक. प्राऊड ॲज अ पीकॉक म्हणजे होते खूप अभिमान वाटणे किंवा खूप अभिमानी व्यक्ती. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे हार्ड ॲज अ नेल. हार्ड ॲज अ नेलचं काय मिनिंग आहे, रिफर्स टू अ पर्सन विदाउट सेंटिमेंट्स अँड सिम्पथी फॉर एनीवन. ज्याला काय आहे, कोणाच बद्दल सिम्पथी नाही आहे, सेंटिमेंट्स नाही आहे, त्याला म्हटल्या जाते हार्ड ॲज अ नेल. म्हणजे जो काय आहे, निर्दयी आहे, कठोर आहे, जो व्यक्ती एकदम निर्दयी आहे, कठोर आहे, कोणावरच त्याला दया येत नाही, त्याला म्हटलं जाते हार्ड ॲज अ नेल. ज्याला कोणाच्याच भावना जे आहे ते समजत नाही किंवा भावनांना तो समजून घेत नाही, त्याला हार्ड ॲज अ नेल असं म्हणतात. तर भावना प्रधान नाही किंवा सहज प्रभावित नाही असा जो व्यक्ती असतो त्याला हार्ड ॲज अ नेल म्हणतात. किंवा कठोर असला, कठोरला पण म्हटले जाते, आणि जो निर्दयी आहे त्याला सुद्धा म्हटले जाते की तो हार्ड ॲज अ नेल आहे म्हणून. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन पाहिलेले, आपण वर्ड्स पाहिलेले आहे. यांचे तुम्ही मिनिंग्स एकदा वाचून घ्या, मराठीमध्ये वाचा, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स वाचा. बरेच फार इझी होते आजचे जे वर्ड्स होते ते व्होकॅब्युलरीचे. आणखी तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे सध्या प्रिपरेशन करत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करता. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर युअर अपकमिंग एक्झाम्स. थँक्यू.